नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कारखान्याच्या कंपाऊंडमधील मोठ्या पिंपळाच्या झाडाची फांदी वीज वाहिनीवर पडल्यानं ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। अनेक कारखान्यांचा वीज पुरवठा खंडित झालाय। घटना घडून 5 तास उलटले असतानाही संबंधित प्रशासन किंवा महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केलाय। 1-1.5 तास झाला, कोणीच लक्ष देत नाही। यायला जायला जागा नाही, खूप त्रास आहे। एवढे मोठे झाडं झाले, MSCB वाले लक्ष देत नाही, काय देत नाही। एवढले झाडं आहे, आम्ही किती वेळा सांगितलेले, भरपूर वेळा कंप्लेंट केली, कोणीच या गोष्टीचं लक्ष देत नाही, काय नाही। यायला जागा नाही, लोक इकडून कामं येणं जाणं, दुसऱ्याची कंपनी तिथून जायला रस्ता नाही, काय नाही। एवढले झाडं पडताय, कोणाचा जीव गेला, काय झालं, काय करायचं, कोण याला जबाबदार राहणार? वाल्याने आले, फायर वगैरे कोणीच नाही आलं, कोणीच लक्ष देत नाही, फोन नाही लागत आहे। एमर्जन्सीला कॉल करून बघितला, कॉलही लागत नाही, काहीच नाही। खूप लांबून जायला लागते आम्हाला, कंपनीत वेळ होतोय, कोण याला जबाबदार, कोण राहणार? वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे औद्योगिक उत्पादन ठप्प झालं, कामगारांचं काम बंद पडलं। सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली। कामगार, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची तसेच वाहतूक सुरळीत सुरू करण्याची मागणी केली। प्रशासन या घटनेकडे किती तत्परतेनं लक्ष देतं आणि परिस्थिती कधी पूर्ववत होते याकडे आता संपूर्ण सातपूर औद्योगिक वसाहतीचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर, नाशिक।